पालघर जिल्ह्यातील प्रशासनावर पुन्हा एकदा निष्क्रियतेचं सावट पसरलंय। जनता दरबार असो, आढावा बैठक असो की मग नियोजन समितीची बैठक, प्रत्येक वेळी समोर येणाऱ्या प्रश्नांना आश्वासन देऊन विषय मिटवला जातो, पण त्यानंतर परिस्थिती जैसे थेच राहते। खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वतः या विषयावर लक्ष घालून उपाययोजनांचे आदेश दिले, तरीही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्टपणे दिसतंय। 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि पालघर ते त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या स्थितीवर चर्चा झाली। त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी साहेब, काम आजच सुरू झालं आहे, मनोर पर्यंत खड्डे बुजवले आहेत असे सांगितले होते। मात्र आज 15 दिवस उलटून गेले असले तरी मनोर ते विक्रमगड आणि विक्रमगड ते त्र्यंबकेश्वर घाट या मार्गावरील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। काही ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत असून नुकताच मोखाडा परिसरात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालाय। या भागात पाऊस असेल तर चिखल आणि नसेल तर धुळीचे साम्राज्य, त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास अक्षरशः धोक्याचा झालाय। एवढंच काय, राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेल्या या रस्त्यांची अशी दुर्दशा असेल तर ग्रामीण रस्त्यांची अवस्था काय असेल असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। पालकमंत्री गणेश नाईक यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली असून बैठकीत तातडीच्या कारवाईचे आदेश दिले होते। मात्र प्रत्यक्षात पालघर ते मनोर पर्यंतचे काही खड्डे बुजवले गेले तरी पुढील रस्ता जैसे ते असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। आता नागरिकांचा सवाल एकच आहे, आश्वासनांनी खड्डे बुजणार आहेत का? द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।